नमस्कार मंडळी. तर उन्हाळा चालू झालेला आहे. आपण वाळवणच्या वस्तू बनवत आहोत जी आपण वर्षभर साठवू शकतो. तर ही एक तशीच पारंपरिक रेसिपी आहे. तर मी तुमच्यासोबत आज ती शेअर करणार आहे. ही रेसिपी मी लहानपणापासून बघत आहे. तर माझी आजी बनवायची. तर मला तर खूप आवडते, माझ्या मिस्टरांनाही खूप आवडते. तर अशी ही खारोडी आपण बनवणार आहोत. तर आपण इथे कुरडईचे गहू भिजवलेले होते 4 किलो. त्याचा चीक काढून जो कोंडा उरतो त्यापासून आपण बनवणार आहोत. तर इथे मी 25 ते 30 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे. ही लाल मिरच्या आहे आणि त्याच्यामध्ये थोडा लसूण टाकून खलबत्त्यात हे कांडून घेतलेलं आहे. त्यानंतर छोटी वाटीभर तीळ, हिंग आणि जिरं आहे 4 चमचे, चवीपुरतं मीठ आहे आणि लसूण आपण थोडा जाडसर कुटून घ्यायचा आहे. आता इथे मी 1 कप दादरचं किंवा ज्वारीचं पीठ आपण घ्यायचं आहे आणि मापाच्याच 1 कपाने आपण बाजरीचं पीठ घ्यायचं आहे. पीठ नसेल तर आपण डायरेक्ट इथे दादर बाजरी मिक्सरमधून दळली तरी चालेल. इथे मी लसूण थोडा जाडसर दळून घेतलेला आहे. आता एक पातेलं घेतलं मोठं, त्यामध्ये आपण इथे 3 ते 4 पळी तेल टाकायचं. 3 ते 4 चमचे आपण जिरं टाकायचं. जिरं छान फुललं की त्यानंतर आपण यामध्ये टाकायचं आहे हिंग. तर साधारण अर्धा चमचा आहे. त्यानंतर इथे लसूण टाकत आहे कुटलेला. तर तो टाकून परतून घ्यायचं 1 मिनटं. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि हे परतत राहायचं कंटिन्युअसली. तर इथे मी लाल मिरच्या घेतलेल्या होत्या 7-8, त्यामध्ये थोडा लसूण टाकून हे कुटून घेतलेलं आहे. मिरची मध्यम तिखट आहे, तर इथे तुम्ही लाल तिखट पण वापरू शकतात. आता जे कुटलेलं तिखट होतं ते टाकून हे परतून घ्यायचं अर्धा मिनटं. हे छान परतून झालं की आता आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत. तर इथे आपला 4 किलो गव्हाचा कोंडा आहे. तर त्यासाठी इथे आपल्याला आधी इथे मी 2.5 ते 3 लिटर पाणी टाकून घेत आहे. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं. तीळ टाकायची एक 4-5 चमचे आणि हे मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. थोडीशी आपण हळद टाकूया अर्धा चमचाभर आणि 1 ते 2 चमचेभर धना पावडर टाकून घ्यायची, ज्याने अजून छान चव येते. आता यामध्ये आपण जे आपण ज्वारीचं पीठ होतं ते टाकायचं आहे हळूहळू आणि मिक्स करायचं आहे. तर यामध्ये गठोडी पडता कामा नये आणि पडली तर आपण ही मोडून घ्यायची आहे किंवा आपण हे जे पीठ आहे दोघं मिक्स करून यामध्ये पाणी टाकून हे भिजून घ्यायचं आणि मग थोडं थोडं टाकायचं आहे, मग गठोडी पडत नाही. तर असं मी ज्वारीचं आणि बाजरीचं दोन्ही पीठ टाकत आहे. तुम्ही कुठलंही एक टाकलं तरी पण चालेल, पण मी लहानपणापासून हे दोघं पीठ टाकून बघत आहे. त्याची चव अजून छान येते, त्यामुळे मी इथे दोन्ही पीठ टाकून घेतले आणि पळीने हे मिक्स करत आहे. गाठी पडल्या होत्या थोड्या, त्या मोडून घेतलेल्या आहे. मोडून जातात. गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि ह्या गाठी सगळ्या मोडून घ्यायच्या. त्यानंतर आपल्याला जो कोंडा होता तो आपल्याला थोडा थोडा करत टाकायचा आणि मिक्स करत जायचं आहे. एकदम टाकायचं नाही, मिक्स करायला मग ते थोडं अवघड होतं. तर इथे मी थोडा थोडा करून टाकते आणि मिक्स करते. तर इथे हा सगळं मी टाकून घेणार आहे. तर 4 किलो कुरड्यांसाठी मी जे गहू भिजवलेले होते त्याचा कोंडा आहे. तर मी ते 2 वेळा धुतलेले होते, त्यामध्ये थोडं कस आहे. एकदम 3-4 वेळा धुवायचा नाही तो कोंडा. आता हा सगळा कोंडा मी थोडा थोडा करून टाकून घेत आहे आणि साईडला आपण 1 ते 1.5 लिटर पाणी पण गरम करायला ठेवायचं आहे. जसं लागेल तसं आपण थोडं थोडं टाकायचं आहे. तर इथे मी आता हा सगळा कोंडा थोडा थोडा करून टाकून घेतलेला आहे, मस्त मिक्स करून घेतलेला आहे. आता हे शिजण्यासाठी साधारण आपल्याला 30 ते 40 मिनटं लागणार आहे, इतका कोंडा शिजण्यासाठी मध्यम आचेवर. आता यामध्ये मी थोडं अर्धा लिटर पाणी टाकून घेते. तर टोटल मी इथे 3.5 लिटर पाणी आत्तापर्यंत वापरलेलं आहे. हे छान मिक्स करून घ्यायचं आणि आवडत असेल तर यामध्ये बारीक कापलेली आपण कोथिंबीर टाकून घ्यायची, अजून छान चव येते. मिक्स करून झाकण लावून आपण हे 15 मिनटं आधी शिजून घ्यायचं. 15 मिनटानंतर पातेल्याखाली आपण एक तवा ठेवूया, जेणेकरून हे खाली चटकणार नाही. आणि त्यानंतर आपण हे लो फ्लेमवर शिजून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि लागत असेल तर थोडंफार पाणी टाकायचं. अशी कन्सिस्टन्सी पाहिजे आहे आपल्याला, थोडी पातळ. तर याप्रमाणे करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि हे शिजल्यानंतर आपल्याला थंड करायचं आहे आणि मग आपल्याला हे याच्या खारोड्या बनवून घ्यायच्या आहे. तर इथे मी व्यवस्थित शिजून घेतलेलं आहे बघा.
मस्त तयार झालेला आहे. आपण प्लेटमध्ये असं टाकून चेक करू शकतो पसरतंय का व्यवस्थित. त्याप्रमाणे आपण करून घ्यायचं आणि असं तयार झालं की आपण गॅस बंद करून हे आता थोडं थंड करू आणि गच्चीवर घेऊन जाऊ आणि उन्हामध्ये आपल्याला हे वाळवायचे आहे. तर इथे मी प्लास्टिकचा कागद घेतलेला आहे. तर त्याला थोडं आपण तेलाचा हात लावायचा आहे किंवा तेल पाणी मिक्स करून ते लावून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथे आपण पळीनेच असं टाकायचं आहे एक पळीभर. छोट्या मोठ्या आपल्याला आवडीप्रमाणे कशा खारोड्या हवे त्याप्रमाणे करायचे आहे. व्यवस्थित पसरून असं पातळ खारोडी आपल्याला करून घ्यायची आहे बघा. अशा सगळ्या मी करून घेत आहे मस्त. आणि ह्या कडकडीत उन्हामध्ये आपल्याला 2 ते 3 दिवस वाळवून घ्यायचे आहे चांगल्या. त्यानंतर आपण ह्या डब्यामध्ये ठेवून वर्षभर स्टोअर करू शकतो आणि याचा आनंद घेऊ शकतो खारोडीचा. खूप मस्त तयार होतात ह्या, चविष्ट बनतात. सोपे आहे ना बनवायला. तर हा कोंडा फेकून न देता ही रेसिपी बनवून बघा यावर्षी आणि तुम्हाला कशी वाटली ते पण कमेंट करा. हे बघा आता ह्या वाळल्यानंतर मी तुम्हाला दाखवत आहे. तर मी तुम्हाला इथे एक भाजून पण दाखवते. तर इथे आपण गॅसवरच भाजत आहोत. हे चुल्यावर पण भाजू शकतो हारवर आणि किंवा आपण ही ओव्हनमध्येही भाजू शकतो. अतिशय मस्त भाजल्या जातात. ही तळू पण शकतो आपण किंवा कच्ची खायला छान लागते कुरकुरीत. अगदी मस्त तयार होतात ह्या. अशी भाजून झाली की यावर थोडंसं तेल टाकून गरमागरम खायला खूप मस्त लागते. तर नक्की बनवून बघा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करा आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला. खूप मेहनत करत आहे मी ही रेसिपी बनवण्यासाठी. तर आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद. लवकरच भेटू पुन्हा एका साध्या सोप्या घरगुती रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.